महाराष्ट्रातला आवडता जिल्हा कोणता असं जर मला कोणी विचारलं तर माझ्या आवडत्या जिल्ह्यांच्या यादीत रत्नागिरी जिल्हा हा वरच्या क्रमांकावर असेल. कारण अर्थातच रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दान दिलंय. रत्नागिरीकडे काय नाहीये? रत्नागिरीकडे समुद्र आहे, पश्चिम घाटाचा सुंदर पट्टा आहे, सदाहरित जंगलं आहेत, खाडीच्या पट्ट्यात फुलणारी निसर्गाची अत्यंत समृद्ध अशी जीवसृष्टी आहे. रत्नागिरीला कातळ शिल्पांचा लाखो वर्षांचा इतिहास आहे, स्वतःची अशी वेगळी संस्कृती आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जेव्हा जेव्हा मी येते तेव्हा तेव्हा कोणती ठिकाणं बघायची असा प्रश्न कधीच पडत नाही. यावेळेस रत्नागिरीला एकटीच फिरायला आले होते. त्यावेळेला रत्नागिरीमध्ये मी कोणत्या कोणत्या जागा बघितल्या हे बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आली आत्ता रत्नागिरीच्या थिबा पॅलेस म्हणजे थिबा राजवाडा असे याला म्हणतात आणि खूप सुंदर अशी वास्तू आहे. ही खूप मोठी आहे. आत्ता पुरातत्व विभागाकडे ह्याचं सगळं व्यवस्थापन आहे आणि खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे याचा. एकदम आपण काय म्हणू शकतो त्याला फॅमिली ड्रामा किंवा सगळे कौटुंबिक कलह अशी या राजाची कहाणी आहे. थिबा नावाचा राजा होता ब्रह्मदेशाचा आणि त्या राजाचा सगळा इतिहास आहे. मिलॉन नावाचा जो राजा होता त्याची जी पत्नी होती तिला असं वाटत होतं की सगळा देश आणि सगळं राज्य ब्रह्मदेश आपल्या ताब्यात असावं आणि त्याच्यासाठी हा थोडासा सबमिसिव्ह राजा होता. तर त्याला थिबाला तिने राज्याभिषेक करवलं, बाकीच्या राजकुमारांना तिने पळवून लावलं, काहींची हत्या सुद्धा केली आणि ह्याला तिने राजा केलं. पण शेवटी तिला ते सगळं जमलं नाही. तिच्या एका जी राजकुमारी होती तिने काहीतरी त्याच्यामध्ये बिघाड केला आणि ॲट द एंड या थिबा राजाला इथे रत्नागिरीमध्ये आणलं होतं आणि त्याच्यासाठी त्याला बऱ्याच ठिकाणी वाड्यामध्ये ठेवलं. पण त्याच्यासाठी काही वर्षांनंतर हा वाडा बांधला गेला आणि या वाड्यामध्ये तो मरेपर्यंत होता आणि त्याला नजर कैदेमध्ये या वाड्यामध्ये ठेवलं होतं. सो खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. अजून डिटेलमध्ये त्यांनी इथे इतिहास दिलेला आहे. सो तुम्ही नक्कीच ही जागा बघू शकता. रत्नागिरीमध्ये मी जेव्हा जेव्हा भटकते तेव्हा तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे रत्नागिरी हा कोकणाचा एक महत्त्वाचा जिल्हा जरी असला तरी बाकीच्या कोकणातल्या जिल्ह्यांसारखं रत्नागिरीला ग्लॅमर नाहीये. आणि हीच गोष्ट मला आणि माझ्यासारख्या अनेक फिरणाऱ्या माणसांना सोयीची पडते. कारण रत्नागिरीतल्या जागा या एकदम शांत, निवांत आणि गर्दी नसलेल्या असतात. रत्नागिरीचा इतिहास समजून घेतल्यानंतर आता मी रत्नागिरीच्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणी भेट दिली. मी आत्ता आली आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती. भरपूर ऊन आहे पण त्याच्यामुळे सगळा व्ह्यू सुद्धा खूप छान दिसतोय. किल्ल्यावरती एक भगवती देवीचं मंदिर आहे. छान स्वच्छ आणि सुंदर असं मंदिर आहे. किल्ल्यावरती वेगवेगळे बुरुज आहेत. बुरुजांना त्यांनी नावं दिलेली आहेत. वाघ्या बुरुज, टेळक्या बुरुज अशी सगळी. आणि प्रत्येक बुरुजावरनं अगदी नजर जाईल तिथपर्यंत समुद्र दिसतो. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे कारण की आणि खाली त्यांनी आता एक शिवचित्रसृष्टीसुद्धा नव्याने केलेली आहे. तर प्रवेशिका तुम्हाला घ्यावी लागते. एंट्री फी अगदी मिनिमल असणार आहे आणि ती सुद्धा खूप छान केलेली आहे. पलीकडे एक लाईट हाऊससुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्हाला जाता येतं आणि शिवाजी महाराजांचा इथे एक पुतळासुद्धा उभारलेला आहे. सो तुम्ही रत्नागिरीला भेट देणार असाल तर रत्नदुर्ग किल्ला हा नक्की बघा आणि तुमच्या लिस्टमध्ये ठेवा. 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यामध्ये घेतला होता. आता किल्ल्यावरती खूप बघण्यासारखं काही नाही आहे पण बुरुज आहेत खूप चांगल्या स्थितीतले आणि त्याच्यावरनं समुद्राचा खूप छान असा व्ह्यू दिसतो कारण किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. भगवती देवीचं खूप छान असं आणि शांत मंदिर आहे इथे. सो रत्नागिरीपासून खूप जवळ आहे. एक 2 किलोमीटरवरती हा किल्ला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर रत्नागिरीत आलात तर हे ठिकाण तुम्ही नक्की मिस नका करू आणि नक्की हे ठिकाण बघा. सुख म्हणजे नक्की काय असतं? उन्हाळ्यामध्ये छान शांत सावली, समोर समुद्रकिनारा आणि आजूबाजूला कोणीही नाही. जाता जाता रस्त्याने एक जागा सापडली. इथे एक बंद पडलेलं रिसॉर्ट आहे.
इथे कोणीही नाही आहे आणि समोर तुम्ही बघताय छान असा समुद्रकिनारा आहे आणि भरपूर सावली आहे. तुम्हाला जेव्हा काही गोष्टी आवडत असतात तेव्हा तुम्ही फिरताना तशाच गोष्टी शोधत असता भटकंती करताना. त्याच्यामुळे मला एक खूप छान जागा सापडली आहे. आज उन्हामध्ये बराच प्रवास झाला. रत्नदुर्ग किल्ल्यावरती गेले होते, त्याच्यानंतर भाटे आणि भाटेच्या खालचा जो सगळा एरिया आहे तो पण मी बऱ्यापैकी एक्सप्लोअर केला. आणि टू व्हीलर असण्याचा हा एक फायदा असतो की तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही फिरू शकता. त्याच्यामुळे आता मी फार काही आज ठिकाणं बघणार नाही आहे. पुढे उद्या मी कुठे कुठे जाणार आहे हे समजण्यासाठी आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा आणि स्टे ट्यून्ड. सध्या कोकणामध्ये सगळेच जण वेकेशनला सुट्टीला मे महिन्याच्या फिरायला येतात आणि इथे फिरायला आल्यानंतर प्रत्येक माणूस हेच बघत असतो की आपल्याला मेंटल पीस कसा मिळेल, आपल्याला शांतता कशी मिळेल. पण पर्यटकांची गर्दी ही खूप फेमस ठिकाणी असते आणि आपण असे समुद्रकिनारे शोधत असतो की जिथे गर्दी कमी असेल. मला असाच एक छान समुद्रकिनारा मिळाला आहे. लोकेशन मी तुम्हाला अर्थात सांगणार नाही यावेळेला. तुम्ही अशीच नवीन ठिकाणं शोधा, पण मला माझा मेंटल पीस तर नक्की मिळालेला आहे. तुम्हाला तुमचा मेंटल पीस मिळाला आहे का या वेकेशनमध्ये हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कुठे तुम्हाला हा मेंटल पीस मिळाला आहे ते सुद्धा आम्हाला कळवा. धन्यवाद. आणि आज मी ॲक्च्युली आमच्या मामांकडनं एक खूप छान वाक्य ऐकलं की हौस प्रत्येकाला असते प्रत्येक ठिकाणी फिरण्याची, पण ती हौस पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये हिंमत असावी लागते आणि हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तरच तुम्ही हौस पूर्ण करू शकता. आणि माझी हौस पूर्ण करण्यासाठी मी परत एकदा कोकणामध्ये आलेली आहे आणि बाईकवरती यावेळेला मी ट्रॅव्हल करते आहे. सो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमची हौस पूर्ण करण्यासाठी तुम्ही अशी कोणती कोणती हिंमत केलेली आणि अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात. उद्या मी इथून निघणार आहे आणि उद्याचा प्रवास थोडासा जास्ती आहे. होपफुली थोडंसं ऊन कमी लागावं. नवीन ठिकाणं उद्या एक्सप्लोअर करणार आहे आणि माझ्या प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत नक्की थांबा. आमच्या हरीफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुम्हाला माझा प्रवास कसा वाटतो आहे हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.